सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली. निजा वस्तू पैदाविले, 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 निजा वस्तू पैदाविले. आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. पाय तिकडे गोविंद, पाय तिकडे गोविंद, पाय तिकडे गोविंद, पाय तिकडे गोविंद, पाय तिकडे गोविंद. पाय तिकडे गोविंद. सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली. सद्गुरुने कृपा केली. वजा वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले. निरामने विनिष्काम, निरामने निर्निष्काम, निरामने विनिष्काम, निरामने निर्निष्काम. परिपूर्णात्माराम, 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 परिपूर्णात्माराम. सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली. सद्गुरुने कृपा केली. निजा वस्तू पैदाविले, निजा वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले, वस्तू पैदाविले. जय कुमार कुमार, जय कुमार कुमार, प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग पिपण्याचे रहिवासी निळोबा महाराज यांचा 4 चरणाचा अभंग. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 5 संतांची अभंग मान्यता करण्यात आलेली आहे. सकल संतांमध्ये सगळ्यांची मिळते ना पासून तर नी पर्यंत. पहिले 3 नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निळोबा राय. विठाला 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 आत्ताच महाराजांनी उत्कृष्ट असं कीर्तन केलेलं आहे. मजप आम्हाला काळी आपल्या दर्शनाची जी सवय आली आहे, दर्शनाचा जो लाभ भेटला त्याचा मी पहिले धन्यवाद मानतो. तुमच्या समोर जी व्यक्ती आज या ठिकाणी कार्यरत आहे, 15 वर्ष झाले हे नाभ यज्ञ चालू आहे, वैष्णव मेळावा चालू आहे, अनंत संप्रदाय. परंतु गुरुवर्य वसंत बाबा यांनी एवढंच कार्य इथपर्यंत मर्यादित ठेवलेलं नसून तुमच्या आठवणी सांगतो की माझे गुरुवर्य हृदय सम्राट सच्चिदानंद श्रीपाद बाबा या पट्ट्याला त्यांचा अनुग्रही आहे आणि प्रबोधी. त्यांनी यांच्या ताब्यामध्ये त्यांचे गुरुचे गुरुवर्य केरो बाबा यांची पुण्यतिथी आज बघत ते काम करत आहेत. नुसतं इथंच कार्य नाही, असं त्यांचं अनमोल कार्य आहे गुरुवर्य वसंत बाबांचं. लक्षात घ्या, मी तर खूपच लहान होतो. आमच्या घरी येणार माझे वडिलांचं नाव आहे गुरुवर्य शबुलाल दशरथ पाटील, त्यांचा मी हात ठोकलाय. असो कसं आहे माहिती का, जमलेले सगळे गायनाचार्य मृदुंगमणी आणि बसलेले श्रोतेजन तुमच्या चरणी पहिले मी नतमस्तक. धन्यवाद दीन धन्यवाद Bye.
संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. आताच ऐकलं ना. दर्शन कधी होतो? समोरासमोर दर्शन कधी होतं? तिथं जावं लागतं, तिथं मर्यादित गोष्टी करावी लागते, तेव्हा दर्शन होतं. मी कितीही डोळे उघडे ठेवून जर तिथं बघण्याचा प्रयत्न केला तरी दिसत नाही. त्याच्या अगोदर उपस्थित असलेल्या सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो. आणि हा आवाज आहे, ही जी रात्र पडली, हा आवाज इथपर्यंतच आहे का? या देवापर्यंत आहेत का? घरी असलेल्या महादेवांपर्यंत पण आवाज जात असेल, आहे की नाही? कोंबड्या पाळणारे असतील, बकऱ्या पाळणारे असतील, दारू जोडणारे असतील, चरस खाणारे असतील, पत्ते खेळणारे असतील, प्रियसीच्या भावाचे मार खाणारे असतील, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोणी म्हणाल नको आमचं नाव घेतलं, आहे की नाही? धर्म मंडपामध्ये तेच येतात ज्यांचं भाग्य उजळलेलं असतं. आता माता वर्गाने मी छोटासा प्रश्न, माझं कीर्तन विचन काही येत नाही, मी तुमच्यासारखाच येते. माता वर्गाने मी एक छोटासा प्रश्न करतो. ताई, तुझ्या गळ्यात जर कधी 25 तोळ्याचं मंगळसूत्र घातलं तुझ्या यजमानाने, कोणाची नजर आहे त्याच्यावर? चोराची. बोलत चला हो, म्हणजे माझे पण तरी ना चोर. मी कांद्याच आहे बरं, मध्ये मध्ये भाषा आली तर समोर. चोराची नजर घाली की नाही? मग गळ्यात तुळशी माळा घातल्यावर कोणाची नजर पाहिजे? देवाची. सगळं सांगा, पण तुळशी माळा. आमच्याकडे मेल्यानंतर तुळशी पत्र टाकतात तोंडात, तुमच्याकडे काय पद्धत आहे? कशाला पाहिजे ते? जिवंतपणी तुळशी पत्र जर कधी सत्यनारायणची पूजा केल्यानंतर प्रसादाला पण ठेवावं लागतं. मनुष्याचा हा देह गेल्यानंतर या देहावर आपण तुळशी पत्र आम्ही देवता कबूल करत नाही. तुळशी माळा घातली, चंदनाचं नाही घातलं, एवढं तरी लाकूड तुमच्याकडे देतात ना. आता मला सांगा, मेलेला माणूस तुमच्याकडे भात खातो का हो? पण शिजवतात ना. हो तर मला, नाही तर मला, हो का नाही? तो खातो का? हा अन्नमय कोश आहे, बरोबर. आता माझे गुरुवर श्रीपाद बाबा काय सांगायचे बघा बरं का, माझ्यासारखे हुशारी शायनिंग मारणारे खूप आहे. लक्षात घ्या का, मी तुम्हाला माझं उदाहरण, बाकीचं नाही, पुढे पुढे करायची सवय असते आम्हाला. आता मला सांगा, ते प्रेत पडलेलं आहे, बरोबर. आता त्याला बांधण्याची टेक्निक असते, बरोबर. तुमच्याकडे हो बांधतात की नाही बांधतात? का असं उचलून येतात? बांधतात. आता बांधण्याची टेक्निक असते काही काही वेळेला, बघा बरं. मी काही गोष्टी तुम्हाला 50% व्यवस्थित सांगतो. हा ते आहे. आता मला सांगा, इथे बसलेल्यांचे श्वास चालू आहे का बंद आहे? बाबा धन्यवाद. चालू आहे ना? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कशामुळे पोहोचतोय? बरं, तुमचा श्वास चालू आहे, ते ऐकणारे असतील त्यांचा, माझा कुटुंबनीचा बंद करून दाखवा. तुझ्या सत्तेने वेदांची बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांची बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांची बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांची बोलणे. सूर्याची तारे तुझ्यावर, सूर्याची तारे तुझ्यावर. ऐसा तुझा माता रमाया झाली, ऐसा तुझा माता रमाया झाली. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आपल्या स्वार्थी हजेरी कोणामुळे? चला जाऊ द्या, तुम्ही खेड्यातली माणसं, मी बी खेड्यातला, मी काय फॉरेन मधनं आलेलो नाही. तुम्हाला भाषा कळते, माझी भाषा कळते. या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घरी सुखजीवनी होऊ द्या जगा, बरोबर. तुम्ही दूध आणलं, तापवलं, थंड केलं, विरजण घातलं आणि मुरलं. बदल झाला तुझा? झाला की नाही? झाला की नाही? अजून एक सांगतो, मुरजण झालं, दही झाली, दही कोसळली, लोणी काढलं, बदल झाला की नाही? लोणी परत तापवलं, कडवलं, तूप केलं, बदल झाला की नाही? इथपर्यंत आलं. अजून एक बदल सांगतो. आता तुमच्याकडे काय माहित नाही मला, आमच्या खानदेशातला बदल सांगतो. एका ठिकाणी प्रवचनाला गेलो मी, आणि जिच्याबरोबर माझं लग्न झालंय ना, तिचा बाप तिथं आलेला होता प्रवचनाला. मी माझं उदाहरण सांगतो, म्हणजे मला इथून जायचंय ना म्हणून सांगतो, तुमचं नाही सांगतो. त्यांनी माझं प्रवचन ऐकलं बरं का, आणि त्यांनी घरी जाऊन त्याच्या मुलीला सांगितलं
अशा असा आपल्या नातेवाईकात पहिला असा असा अनिल म्हणून मुलगा आहे, लई गोरा पाणी उभा म्हणजे 6 फूट उंचीला, असा असं तिला वर्णन सांगितलं. तिने बाप्पाला सांगितलं, तुम्ही बघितलं, मी कुठे बघितलं, तुम्ही पुढे कधी जा तेव्हा मी बघेन. पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला तिच्या बापाने तिला घेऊन आला. मी जास्त नातेवाईकांमध्ये जात नाही, कारण नातेवाईक आणि भावकी माझा बाण मी नसताना कापायला कमी करत नाही. तुमच्याकडे काय पद्धत आहे? भावकी जी जळत नाही ती भावकी कळते तुमच्याकडे. मी घरी गेलो की माझा भाऊ बाण कापल्याशिवाय राहणारच नाही. चांगलं झालं म्हणजे घरच्यांनाच पहिले त्रास. मी माझं सांगतो, तुमचं जो त्रास आहे तो बाहेरच्यांचा झाला का आपल्या मनामुळे होतो. त्याचं उदाहरण देतो. मी जिथे तिथं थांबलो ते पॉइंट परत घेतोय, लक्षात घ्या. ती आली, प्रवचन झालं, तिने बघितलं आणि बाप्पाला सांगितलं योच नवरा पाहिजे. मी दादा कोणतीची भाषा नाही बघितली, तिचं सांगतो. ठीक आहे, ते दोघं नातेवाईक होते, माझे वडील, ते जमलं. आणि जसा माझा साखरपुडा झाला तसा तिच्यात बदल झाला. कोणा माझ्या बायकोचं सांगतो, मी माझं नाही सांगत. ती बोलली मी मुंबईला जाईल, मी खेड्यातून मुंबईला जाईल. हा, आणि तेव्हा पद्धत होती मोबाईल द्यायची. जी मुलगी घरात भावासंग मानते, हे माझं, हे माझं, हे माझं, दादा हात लावू नको, तीच लग्न झालं. पहिल्या वेळेला दादा आहे तुझं आहे रे. कशामुळे बदल झाला समजलं नाही. दुसऱ्या वर्षाला लग्नामध्ये यांच्यासारखे बाबा आले. मला काय, मी नवरदेव होतो, मी शायनिंगच मारत होतो, मला काय माहिती. मी उभा, सूट, पायात बूट, कमरेला पट्टा, हनुमंताच्या मंदिरात जाऊन म्हणतो, बघ माझं जमलं, तुझं कुठे. नवरदेव ताट जातो ना एकदम, तो बोलतो थांब मी नंतर विचारीन तुला, आता जाऊ दे. यांनी माझं लग्न केलं आणि त्या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने, ब्राह्मणांच्या याच्या साक्षीने असे तांदूळ टेकले. तुमच्या पेक्षा टाकेल स्त्री असंच काहीतरी बोलत असतो, असंच बोलतात ना. असा तांदूळाचा मारा झाला. आता हा तांदूळाचा मारा माझ्या डोक्यावर पडला. मागच्या सीटवाल्यांनी पुढच्या सीटवाल्यांवर मारलं, त्याच्या पुढच्या सीटला मारलं. नवरदेव नवरीपर्यंत पोहोचतच नाही, त्यांची झाले त्यांच्याच अंगावर पडतात ते, आणि माझ्याही अंगावर पडले. बदल झाला. एक दिवशी कामावरून गेलो, आईने चहा केली. आई जराशी साखर विचारली, थोडीशी कमी. आणि मी बोललो काय काय एवढी तिला, ती कुठे गेली, तिला काय नाही बनवा लावली. मारा कसलाय, तांदूळाचा. कोणाची बाजू घेतली, तांदूळाचा मारा. तुमच्याकडे होतं का मारा? मग जर तांदूळाच्या मारामध्ये एवढा बदल आहे, हळदीच्या रूपांतरात एवढा बदल आहे, तर ज्याच्या सत्याने हे पर्व विश्व चालते तो परमात्मा आपल्या हृदय स्थानामध्ये, त्याला जागृत केल्यावर बदल व्हायला पाहिजे का नाही? ठीक आहे, इथपर्यंत झालं. मी कुठे होतो? सुरुवातीला मी होतो ते प्रेताजवळ होतो. मी कुठं जात नाही बरं, मी कुशल्य वडे गावातच आहे. तुम्ही घाबरू नका, मी इथून जाईल तेव्हा सांगूनच आहे. येऊन म्हणजे आमच्या महाराजांचा वरचा टप्पा खाली त्याचा भरल्याशिवाय मी निघणार नाही. विठाला विठाला विठाला. आणि तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्या गावात पण नगरसेवक असतील किंवा मंत्री असतील, कोण ना कोण असेल, तुमच्या गावाला पण स्मशानभूमी लांब असेल असं गृहीत धरू, बरोबर आहे की नाही? तशीच आमच्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. गावाच्या सरपंचानी स्मशानभूमी जाणाऱ्या प्रेतासाठी लाईटी लावलेल्या आहे, त्याला दिसावं म्हणून. बरोबर आहे का बोलते ते? होच म्हणतात महाराज. म्हणजे मी चुकीचं आहे का तुम्ही बरोबर आहे? प्रेताला जाण्यासाठी लाईटिंग लावलेले आहेत रस्त्याने, खरंय का? त्याला डोळे असेल त्यांनी समजा चुकून डोळे उघडले, आपण थांबू नाही थांबणार. असं त्याचं नाव होतं सख्या. आमच्याकडे अनिल आणि सकारावाच्यांचं सख्या. तुमचं कोणाचं नाव मी घेत नाही, आचार्य माफ करा. हा सख्याला लई भारी सवय असते, तुमच्याकडे नाहीये. त्याला सवय असते की 9 सागराची दारू प्यायची सवय असते. 9 सागरची दारू समजते का तुम्हाला? जी कधी नाही बघितलेली नाही, मी आजपर्यंत पिलो पण नाही. लोक म्हणतात चढलेली पडलेली, काय काय डॉक्टर काय, मला कोणी काय सांगितलं होतं. हा, मला त्यांनी म्हणजे मी जिथं राहायचं ना तिथं वाघेला दारू पाडायचे. आमच्या संप्रदायाचे महान व्यक्ती होते. ते म्हणतात त्याच्यात चढलेले शेल टाकतात, टाईम पडला ते पाय टाकतात. पिणाऱ्यांनाच माहिती, मला काय माहिती.
बरं का. ही दारू पिल्यानंतर त्याला काहीच सुटायचं नाही. तो एवढा ओढायचा घरी आला की बायकोची भांडण करायचा. काही लोक पिल्यावर नाही वाढ होतात असं ऐकू नये आणि प्रत्यक्षात बघितलं. तिला भांडण आता बाई किती असेल किती सहन करणारी नसेल तरी रोजचं भांडणार तर नुसतं उठसूट दारू पिणाऱ्या माणसाला काय करणार. मी परिणाम सांगते बरं का, परिणाम. मग एक दिवशी असं भांडण बंद करता ती आपली मुलं घेते बाहेर निघून जाते. कुठे जाते? बाहेर. आता काही लोकांना बायको माहेरी गेल्यावर खूप चांगलं वाटतं. खूप दिवसभर पित राहिला उन्हातानाचे दिवस आहेत, काही सुचलं नाही. संध्याकाळी घरी आला हाले डुले, पण त्याची एक घाण सवय होती की त्याला झगडा करायची खूप सवय. तो बाजूला शेजाऱ्यांना झगडा, गावात झगडा, तालुक्यात सगळ्या ठिकाणी झगडे होते. कुठे होते? सगळ्या ठिकाणी झगडे. तो आला की लोक रस्ता बदलायचे. आता जसा आला तसा आतमध्ये घुसला, चंद्रमळी झोपडीमध्ये. तोल जातावर कडी लागली ना पडला तर खाली पाय वरती झोपली. आणि रात्री तसंच कुंडलिकावर विठ्ठल जात. आता आमच्याकडे असं आहे, माणूस मेल्यावर तर जास्त ताट होतो. तुमच्याकडे मेल्यावर ताट होतो का? पैसे आल्यावर ताट नाही होत का? एखाद्याने चांगलं कीर्तन केलं, काय महाराज तुमचं कीर्तन काय बोलता, नाथ महाराजांचा बघा जायची ताट आहे म्हणतो की पैसे आल्यावर होता की नाही. थोडस गायन चांगलं झालं की होतं, तुमच्याबद्दल नाही म्हणतो असं. मग त्या पद्धतीने हा रात्रीभर तिथं रात्रभर पेत होतो. हा असा खाली डोकं वरती पाय असाच झोपला. सकाळी बघितलं आजोबा, अरे सख्या उठला नाही. 2चे 4, 4चे 5 असं काय असायचं. लोक लगेच जमतात. मी पत्रिका वाटून लोक आली नाहीत लग्नाला. आयर टाका लागेल, पण झगडा चालू असेल तर बोलायची गरज नाही हो, लगेच लोक जमतात. तुम्ही जर माळा घाललेली असेल, तुमचं नामस्मरण चालू असेल ना, बाजूचे बिन माळकरी बघतो काहीतरी वेगळंच दिसते, जायला नको. अरे या वायरला जर कधी सोडली ना, जीभ लावून बघा गुदगुल्या होत्या. दावे त्याच्या वंशात तेव्हा पाण्यातील मासा धोको गोतो कैसा, दावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ठीक आहे, याला उठवलं आणि तेव्हापासून एक पद्धत आहे. मी गुजरात मध्ये एक दिवशी प्रवचन झाल्याचं कीर्तनाला थांबलो आणि तिथं माहिती पडलं की बाजूला माणूस मेलेला आहे. पण जसा तो गुजरात मध्ये गेला त्याने भावकीला कधी ओळखलं नाही, शेजाऱ्या पाऱ्यांना कधी ओळखलं नाही ना, सगळ्या सोयऱ्यांकडे गेला नाही. मला सांगा त्याला सोडवायला कोण येणार आहे? तुम्ही माझ्याकडे येणं नाही, मला तुमच्याकडे, तुम्ही मला सोडवायला याल, काय संबंध? मग तिथं काय करतात, रोजानी माणसाचा तरी रडायला रोजानी आणले. लाडोकांना दिसलं पाहिजे ना, याचे पण कोणतरी रडणार आहे. मजुरीने रडायला आणले, ते खरंच रडतील का? तुमचं रडणं बघून मी रडलं तर खरंच रडेल का नाही? तुम्ही देवासाठी रडतात, मी माझ्यासाठी रडतो. काय बाबा आहे, ताईला बरोबर अवस्था करून घेते. मी काही एवढा निगरगट नाही का? माझ्या बी हृदयात देव आहे ना, मला का नाही होत? त्यांची चुकी आहे का? मी घेत नाही. असो, ही लांबून येते, फोन होते, सगळे आले लांबून रळे माझा राग. किती नवरा डेंजर असला, चांगला नसला तरी बाई समाजासमोर रडते. हो म्हणारा, आमच्याकडे रडते. आता त्याला निघायचे. यांच्यासारखे बांधणारे सवयीदार, माझ्यासारखा कधीतरी पेटा बांधणारा. मी पण गेलो शायनिंग मला थोड्याला. आता याला पायाकडे बांधलं तर उठून बसायला, डोक्याकडे बांधलं तर पाय वर जायचे. आणि रात्रभर तास झालेला होता. कसा तरी परिणाम सांगायचे बरोबर, कसा तरी बांधला. आता मी पहिलं सांगितलं, प्रेताला उजेड ठेवलेला होता, वाट होती. आता नागमोडी वाट बंद झाली, तुमची सरळ रस्ता झाला. पहिले इकडे यायचं मला भीती वाटायची, कुठल्या टर्नला कुठे खाली जाईल तर माहितीच पडणार नाही, अशी टर्न होते इथे. आता चांगलं सरळ होतं, परमार्थही कठीण होता इथे. तुमच्याकडे अंगात येतं का काही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आमच्याकडे कालच्या आमोशाला किती बकरे कापले मला माहिती नाही, किती लिंबू कापले मला माहिती नाही, किती नारळ फोडले घरात फिरून. आता मी इथे आहे, माझ्या बायकोचा मगाशी फोन आला, का जेवले का? नाही म्हणजे मी वडे केले, म्हणजे पोचले माझ्यापर्यंत. आता मी सांगतो, कालची समोरची आमोशा होती, माझा पंजोबाच्या नावाने मी इथं जर कधी दिलं तर त्याला पोचलं पाहिजे ना. तुम्ही सांगता ना का नाही? अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय? आपण स्वतःला डेव्हलप करणं, याला अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतात. ठीक आहे, वेद यात्रा निघाली आणि कुठे गेली?
हनुमान मंदिराच्या समोर. भारती राय आतून विचारतो, काय भाऊ जाताना लय गंगेजवळ टकाटक गेला होता, मला जमलं माझं, आता कसं आहे, कसं वाटतं संसार? हा असं होतो. मागचे म्हणतात आमचे रामनाम करते, हा असं करतो. तुम्ही म्हणा मला गरज, अरे जिवंतपणे मी घेतलं नाही तर आता काय? भूमीमध्ये जाताना विसावा देण्यात आला. तुमच्याकडे विसावा पद्धत आहे का? मारुतीच्या मंदिरात समोर पुढचे मागे, मागचे खांदे पुढे जातात, आहे का तुमच्याकडे पद्धत? आहे. महिला मंडळ आहे का? आमच्या खानदेशमध्ये महिला मंडळ वेद जात असेल ना, असा पद्धत घेऊन असे आवाज येतात. तुमच्याकडे देतात का? नाही देत ना? भाग्यवान आहेत तुम्ही. आमच्याकडे काय आवाज येते बरे का महिला? अरे मेल्या 9 महिने 9 दिवस तुला पोटात वागवला, हाडाची काळ केली, डोळ्याचे कापसा केल्या, 9 हाताचा पाळणा करून वाढवला. तुला मी सांगत होती मदनीचा की तू हे शरीर नाशिवंत देवाचं नाव घे. ऐकलं नाही मेलाचा अशीच आवाज आमचा. हा देह नाशिवंत मला मंत्राचा बांधा, देह नाशिवंत समुद्राचा बांधा, हरिहरयोगा चले घुर्मी कीटकांचा बांधा, घुर्मी कीटकांचा बांधा, आपल्या मुलाला असं सांगते, हा देह नाशिवंत आहे, रवरव दुर्गंधी आहे, क्षणाला बदलतो. तुम्हाला माहित नाही, मी नेहमीचे फोटो काढतो. लहानपणापासून आता माझं वय 55 चालू आहे. एवढे फोटो काढले लगेच बदलता तो. तेव्हा मी गुटगुटीत होतो, शिपी बाल होते, आता कसं झालंय? शरीराचा बदल होतो की नाही? मग त्या भगवंतामध्ये बदल आहे, भगवंता नामामध्ये बदल आहे. ते बेतयात्रा पुढे निघते, कालांतराने पायाखालची दोरी सुटते आणि हा वाकडे केलेला गायकीला अडकतो. माणसाचं मन कसं असतं, त्या मनावर जर कंट्रोल नसेल तर काय होतं ते असं अडकतो. बेतयात्रा पुढे निघते. पुढे गेल्यावर उतरवतात तेव्हा काय सख्या परात्रीच्या बघतो अडकलेला, त्याला खाली उतरवण्यासाठी जातात. तेवढ्यात पोलिसांची गाडी येते. थांबा, काय झालं? काय नाही, तो असा असा मेला होता, असं झालं, आम्ही चाललो. खोट बोलू नका. काल त्याने भर दुपारी 12 वाजता भर दारू मध्ये येऊन कंप्लेंट केली, मला अख्ख्या गावापासून धोका आहे, अख्ख्यांना जेलमध्ये. या शरीरावर ज्या मनाचा ताबा आहे, परिवर्तन सांगतो, या मनाच्या मुळे शरीरावरचा बदल होतो. तू मने मीची करी माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मद एकाधी. तांदूळाचा मार सद्गुरु राया लग्न करतात. तुमचं कोणाकोणाचं झालंय मला माहिती नाही. झालंय का लग्न? या श्रीपाद बाबा, माझ्या श्रीपाद बाबा माझ्या रामदास बाबा माझ्या जीवाचं नवीन जीवाची मंगलाचं वाढले ना तर सगळे म्हणतो, ए देवाला वाढ, तुझं लग्न रोजच चालतं. हा
तुम्हाला माहित नाही तसंच इथे इथं जर एकदा माळा घातली आता तुम्हाला जर एखादी जमीन दिली पेरायला बी दिलं तुम्ही जर पेरलं नाही तर उगेल का तुमच्याकडचं जे ज्ञान आहे तुमच्याकडे जे बावडीमध्ये विहिरीमध्ये जे पाणी आहे ते वापरलं नाही तर ते पाणी वापरण्याचा लायक राहील का शेतकरी येतो तुम्ही कमाईच्यासारखं सातबाऱ्यावर हा सातबाऱ्यावर नाव टाकून गेला बाप माझा तुझ्या नावाने एवढी इस्टेट मला माहिती नाही भुईमुंग खाली लागतात का वर लागतात भुईमुंग म्हणजे शेंगावर का म्हणजे खांद्याची भाषा तुम्ही समजून घ्या तुम्ही अच्छा तुमच्याकडे कांदा कापल्या डोळ्यात पाणी कोणाचे येत नाही हातवर करा सगळे असतात म्हणजे कदाचित कुठेतरी कांदे कापलेले बरोबर मिरची खाल्ल्यानंतर इतकी गोड लागते की तुरंत पाणी प्यावं लागतं परिणाम दही खाल्ली तर दहीचं ढेकर मग नाम घेतलं काहीतरी व्हायला नको व्हायला पाहिजे ना तुम्ही कोणासाठी रडले आजपर्यंत फक्त लग्न झाल्यानंतर रडत आले नंतर तो बिचाराच रडतो खोटे नाही तुमच्याबद्दल हे म्हणत विठाला थोडा विषय बाजूला ठेवला होता लोणी झाली तूप काढला बरोबर या ताईने मला घरी तूप दिलं तूप महाराज तूप बघा मी जर असं केलं चांगलंय घनचक्कर तूप बघायची अशी परीक्षा आहे बोलणार नाही ताई मला तूप याच्या आणि याच्यामध्ये जे आहे त्या सुवासाला तूप म्हणतात आहे की नाही बरोबर आहे की नाही मग तूप जर खाण्याची क्रिया करण्याची क्रिया माहिती पडली तर खायची क्रिया समजायला नको दुपारी मस्त की मला पुरणपोळी भेटली तुम्हाला भेटली नाही तुम्ही आत्ता आले म्हणजे आमच्या भाग्यात होते तुम्हाला ठेवू आम्ही पुढच्या वर्षी आला लवकर आता ते तूप आहे त्या तुपाचा उपयोग काय माझी आजी माझ्या बाबांना सकाळी 3:30ला पूर्णाची पोळी खापरची करून त्याच्यावर तूप टाकून खायला घाला म्हणून माझा बाप म्हणताना पण असा होता 50 किलोचा पोतं उचलायचा मला 5 किलोची पिशवी जड होते काय एवढा सामान दिला का चांगलं खाल्लं ते तूप जर खायचं असेल आणि तूप खाण्याची क्रिया जर का माहिती पडून घ्यायची असेल त्यासाठी कुठेतरी शरणागती पत्करा ज्ञानेश्वरी मध्ये एक वाक्य आलेलं ओवी आलेलं जो मद भय अनन्य शरण त्याचे निवारी नवी जन्म मरण शरणांगत शरण मी चिवय तुम्ही पारायण करता ना ओव्या आहेत ना माझे अर्जुना जो वरी हा बोधू भेटेना मना तो वरी या साधना करावे लागेल बोध देताना सद्गुरुनाथ बाबा लोक तूप खाऊ घालतात कोणाकोणाच्या तूप खाल्लेलं सांगा बरं तोंडाने खाल्लंय का डोक्याने खाल्लंय हो म्हणा नाही तर नाही म्हणा लागून या विनवितो तुम्हा असं काही करू नका पोरगी जर माहेरी आली तर ठीक आहे पण सासरी जर वाटली नाही तर सासरचे काय बोलतात माहिती का तुम्हाला येथून माहिती का असंच शिकायला का तुझे आमची खानदेशी भाषा मुलगी सासरी गेल्यानंतर जर सासरी व्यवस्थित वागली नाही तर तिला कोण बोलतो तिला मायेच्या नावाने उद्गारलं जातं मग तुमच्या गळ्यात तुळशी माला आहे ना माझ्या गळ्यात पण आहे तुळशीची नाही तुळशीची ही तुळशीची माळ आहे काय तुळशी माळा नवरीचे कंठी नवरा वाट पाय वैकुंठी इथपर्यंत तूप खाण्याची क्रिया ज्याला जमली तो संतांचा वारस आहे निळोबर राहणे ही गोष्ट पाहिजे होती भेटली नाही 42 दिवस अनुसंधान केलं किती आपण किती वेळ बसतो महाराज मी तुम्हाला सांगतो माझं उद्याला सांगतो तुमचं नाही सांगा बरं का मी असा पाय करून बसलो आणि थोडे म्हणतात राम 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 मी राम राम म्हणतो तुम्ही नाम नाम म्हणतो असं आणि डोळे हलत उठून बघितलं रुपेश महाराज असं करतोय आणि मला काय होतंय मला कसं काय डासता होतोय नामावर जर चित्त नसेल तर डासच होतो
जर कधी तुम्ही चिंतनामध्ये तद्रुत असाल, चिंतनामध्ये देवभान विसरत असाल, तर डीजे लागला तरी ऐकायला येत नाही. नामरूपालाही मेला नामरूपा नाही वेळा अवघा वाचे काढून. जो दारू पितो चढलेली त्याला रस्ता पुरत नाही. जो मोले मदिरा काय मदिरानंद नाचे गाय. ज्याने ब्रह्मानंद सेवा त्याच्या चेहऱ्यावर असे चेहरे दिसतील तुम्हाला. नामस्मरण न केल्यामुळे असे चेहरे. आमच्याकडे काही महाराज आहे, तुमच्याकडचं नाही सांगायचं बरं ना. आमच्याकडचं सांगतो बरं का माझा बाबा. अजंग मध्ये सप्त्यात माळा घालणारे, हप्त्यात काढणारे भरपूर आहे. हे महाराज आले, आज कीर्तन केलं, माळाच घालायची. टाकली माळा, घरी गेला, बायको म्हणे अरे माळा घालू नका, तुला काही ठोकं आहे का रे? उद्या मला मटण खायची इच्छा झाली, मग काय तुझ्यासाठी काय माळा जमेल? तिने जर उद्या मंगळसूत्र असं फेकून दिलं तुम्हाला जमेल? तू माळकरी नाही मंगळसूत्र काढते तुझ्या नावाने. हा भाऊ लाटा घाले कोंबड्यात. 4 लोकांसमोर एवढा खर्च केला, मंडपचा, जेवणाचा, सगळ्या सोयऱ्यांचा, एवढं सोनं घातलं, तू माझी मला माझी मंगळसूत्र काढते. तुझ्यासारखे 56 बोलणार नाही, पण तसं नाही. तुम्हाला एक विचारतो, इथं बसलेले सर्वांना हवा एक येते का 2 येते? माझ्या 2 डोळ्यांनी एक दिसतं का 2 दिसतंय? 2 कानांनी 2दा ऐकायला येतं का एकदा ऐकायला येतं? 2 वटांनी एक शब्द येतो का दुसरे वेगवेगळे येतात? मग सगळे एक येतं. देव कसे अनेक असू शकतात का? आपुला तो एक देव करून घ्यावा, हा एक दिवशीय देव कळण्यासाठी हे सगळी खटाटोपे. हा दास मंडप कशासाठी? जन्म मृत्यूच्या पलीकडचं हे ज्ञान आहे ते या हृदयामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. हे शरीर आज येतं उद्या नाहीये, हे पाण्याने आणलेले परत करायचंय. देह जाणार जाणार देह पाहतो उंदीर नेतसे बोका, त्याचा काळ लोक नेतसे, पण काळ न येण्याची. ताई तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, तुमच्या घरी कोणी यावं हे तुम्ही ठरवता का येणाऱ्यांनी ठरवायचं? महाराज तुमच्या घरी कोणी यावं हे तुम्ही ठरवता का येणारा जबरदस्त चालेल चालेल तुम्हाला? तुम्हीच सांगता ना माझ्या घरी तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. असा कोणता मनुष्य आहे? आजपर्यंत मी एवढा महाराष्ट्र फिरलो, गुजरात फिरलो, कर्नाटक फिरलो, पण एकही ठिकाणी सत्यनारायणची पूजेला असं मांडलेलं बघितलं नाही की मला लवकर मृत्यू यावा, यम माझ्या घरी यावा. तुमच्याकडे काय पद्धत आहे? सत्यनारायण जगावं जास्त म्हणून आहे का लवकर मरण यावं म्हणून? बरोबर. मग यम नाही यावाचं वाटत असेल तर यमदूतांना कोणी ताकद केली? तुम्ही जाऊ नका तेथे. कुठे? जिथं भगवंताचं नामस्मरण चालतं तिथं तुम्ही जाऊ नका. पतंगा निघती आलिंगन तया ते अचूक मरण आहे. बघा लाईटीच्या जवळ कोण आहे? तुम्ही बघा प्रत्यक्षात हे पतंग आहे. ही ज्ञानेश्वरी जीव आहे माझं मत नाही. तसं या शरीराला मी म्हटलं म्हणजे कोटी हत्या पाप, आणि हे शरीर त्या यमाच आहे. घडी घडी काळ याची पाठे वाट पाहे, अजून किती आहे
मग एवढं सगळं झालं, मला जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान न देता तुकाराम महाराज गेलेच कसे? आता सगळे जण देवदेव करतात कोणासाठी? देव यावा म्हणून. त्या आपली तपश्चर्या बघून देव स्वतः आले. तो म्हणजे तुला बोलवलं कोणी? येथे तुझा लागी बोलाविले कोणी, येथे तुझा लागी बोलाविले कोणी, आदिरावा कोणी महाराज, आदिरावा कोणी महाराज. टाइम इज मनी. आमच्याकडे काय माहिती का? रेल्वेने प्रवास करतो मी. तुम्ही करता का? तुम्हाला माहिती आहे रेल्वे? माहिती आहे ना? मी प्रवासासाठी रेल्वेत चढलो. नीट ऐका बरं का. मी प्रवासासाठी रेल्वेत चढलो. डोंबिवली स्टेशनला मी चढलो. अजून काही अंतरानंतर एक स्टेशन आहे, तिथं अजून एक व्यक्ती चढली, ती माझी बायको. नीट ऐका बरं का. मी उदाहरण देतोय संसाराचं, फक्त रेल्वेला मध्ये घेतलं. नीट ऐका बरं का. मी रेल्वेमध्ये चढलो. काही काळामध्ये गेल्यानंतर एक स्टेशन येतं, त्या स्टेशनवर माझी बायको चढतो. अजून काही काळानंतर अंतरानंतर एक स्टेशन येतं, तिथं माझा मुलगा चढतो. अजून काही काळानंतर एक मुलगी चढते, मुलगी माझी. अजून काही काळानंतर अजून एक जण चढतो, सुनबाई चढतो. अजून काळ गेल्यानंतर एक स्टेशन येतं, तिथं जावई चढतो. चढणारे बंद झाले. आता पुढचं स्टेशन आलं, तिथं माझं उतरण्याचं ठिकाण. मी विचारतो बायका, का ग एवढा प्रवास केला आपण जीवनावर, चल ना आता मी चाललोय, माझं स्टेशन आलं. होय, त्या सती पहिले जायच्या येण्यात का मी तुझ्याबरोबर यायला? पूर्वी नवऱ्याबरोबर सती जात होते, आता नको. तुझ्या नावाने कुंकू लावले, तुझं नशीब समज रे. आता तिकीट नव्हती, तो बिलकुलही लावतात नवऱ्याला. वाच्याला चिटको, बाथरूमला चिटको, इकडे चिटको, तिकडे चिटको. अरे बापरे, तो काही नवरा आहे ना. उदाहरण सांग, मी तुमचं नाही बोलत आई, मला जायचं इथून. बरं असो, त्याला उतरावंच लागतं. कोणी येतं का संगाती? नाही रे, नाही कोणाचे कुणी. बरोबर ना? सगळं कळतं पण वळत. देवाला सांगितलं तुला मी बोलवलंच नाही, माझा उद्धार होईल कसा, अनुग्रह दिल्याशिवाय गेलेच कसे? जगाचा नियम जगतवंद्यांनी मोडला आणि मग यावं लागलं. तुकाराम महाराजांनी अनुग्रह लावलिया हात कुरवडीला, माता सांगितले चिंता न करावी. तुकाराम महाराजांना सुद्धा बाबाजी चैतन्यांनी तूप खाऊ घातलं. भोजना मागती पडीला वेसर. मी तुम्हाला पाया पडी विचार, तुम्हाला सगळ्यांच्या पाया पडतो. तुम्ही गुरुपुत्र आहात का? नाही तर नाही म्हणा, होतो म्हणा. माळा घातली म्हणजे तुम्ही गुरुचा अनुग्रह घेतला म्हणून गुरुपुत्र आहे. सरळ वाटते. म्हणजे माझा बाप गुरु, मी त्याचा मुलगा, हे विषय नाही. कसं बोटानं दाखव तुला र, सावध होई गुरुच्या मुला. ज्यानी गुरुकडनं माळा घातली, बोध घेतलाय, नामस्मरण घेतलंय, त्याला गुरुपुत्र म्हटलं जातं. ही चिंतन करत असताना, हे चिंतन करत असताना, कांदे कापत असताना तुम्ही डोळ्याला सांगतात पाणी या. ऑटोमॅटिक. मग हे नामस्मरण जसजसं तुमच्या नागपुड्याच्या माध्यमातून चालतं, या या देवाचे देवाचे भरतावारे, या या देवाचे अशी जर बाई गुमाला लागली तर ते म्हणतात आमच्याकडे, ए हिच्या अंगात आला रे, चला चला चला. याला देव म्हणतात. देव
रंग नहीं रूप नहीं नवी वर्ण छाया अरे एक तुझी रघुराया याला देव म्हणतात. हे मंदिरामध्ये जे मूर्ती प्रतिष्ठा केली हा दगड एकदा आला देव झाला. मी किती वेळा मंदिरात आलो, मी देव नाही म्हणायच्या लायकीचा पट्ट का बोललं. मंदिरामध्ये एकदा आला हा दगड त्यांनी घास सोडले म्हणून तो देव झाला. म्हणजे नामस्मरण करतो त्या नामस्मरणामध्ये मनुष्य देवरूप होतो. ही गोष्ट साधी कळायला नको. याच्या घरी संतांनी अवतार घेतला आणि जेव्हा ही गोष्ट त्यांच्या अनुग्रहामध्ये आली चित्तामध्ये टाकली तेव्हा त्यांनी अभंगाचं पहिलं चरण बोलले. बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बलवे झाले आत्माराम हृदय आले. किती बलवे झालं, दोनदा बलवे झाले बलवे झाले. दुरुक्ती केली. हे शरीर नाशिवंत आहे, हा जीव सुद्धा शिवाच्या रूपांतर बरोबर क्षणोक्षणी आची डबल झालं है की नाही. तो हा विठ्ठल तो हा माधव डबल झालं. आम्हाला सिंगल आहे तर कुठे इथं कोणी सिंगल मिळत आमच्याकडे काय म्हणतो माहिती का, मुंजा मेला याला जाळू नका, तुळशीशी लग्न करा नंतर झाला. म्हणजे तो कुवारा मेला तरी लग्न करा आणि तर देवाच्या ठिकाणी जीवाचा शिव होण्यासाठी नाही. साधू संतांनी ग्रंथामध्ये सरळ सरळ सांगितलं आहे. बरं मला सांगा, ज्या मालिकेचे तुम्ही वंशज होत आहे, मालिका माहिती आहे का नाही, आनंद संप्रदायाची मालिका नीट ऐका. अत्री ऋषींच्या पासून नाहीये. या सृष्टीची उत्पत्ती ज्या ब्रह्मदेवाने केली त्याला सुद्धा प्रश्न पडला होता की मला निज सुख काय कळत नाही. ज्ञानेश्वरी तोळे आलेला पैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मद ईश्वराचे न ओळखे ना सृष्टी करू शके ती थोरवी केले का नामाचे अंशाचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला उपदेश करायला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे बरोबर ब्रह्मदेवाला उपदेश केला. मग ब्रह्मदेवानी तो नारद महर्षी मानसपुत्र त्यांना गेला, अत्री ऋषींना केलं. अत्री ऋषीने अवधूत चिंतनाचे गुरुदेव दत्त. दत्त आज नाहीये, मारुती आज नाहीये. असं कुठलं गाव नाही की जिथं महाराजाचं मंदिर आहे नाही आहे, स्मशानभूमी नाहीये आहे, तरी आठवण राहत नाही माणसाला. असो अत्री ऋषींकडनं नारायण महाराज जालवण करायला, ही सगळी कृपा आहे ना ही त्यांची. नारायण महाराज जालवण करायला लक्ष्मण बाबांना दिलं. लक्ष्मणांनी बलभीमा दिलं, बहिणीमाने सगळ्यांना दिलं. सगळ्यांनी शांताबाईंनी बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माने नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, वसंत बाबा सगळे मग तुम्ही आम्ही खिशातनं दिलं. कुठून आलं? पैगा सृष्टीच्या उपक्रमात, तिथून सुरुवात आहे. हे जसे तसं आहे. माझा पंजोबा मेला तेव्हा तोच सूर्य होता, मी उद्या जाईल तरी तोच सूर्य आहे. नामामध्ये बदल नाहीये. पण ते नाम जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला तुमच्यामध्ये बदल होतो. आणि बदल आपण शेतकऱ्याची अवलग आहे ना. तुम्ही शेंदडींची वाली, शेंदडी माहिती का तुम्हाला? कडू असते ती काकडी सारखी शेंदडी.
कच्ची खाली तर कडू लागते, पण ती जर पिकली तर लांबून वास येतो. पिकलिया चेंदे कडूपणा गेले तुकड्या हो. थोडस माफ करा, तुम्ही गायनाचार्य सांभाळून घेतले म्हणून बरे नाही, मला काही येत नाही. विठाला मनासारखी गोष्ट झाली तर माणसाच्या शरीरामध्ये बदल होतो, चेहऱ्यामध्ये. लक्षात ठेवा, शेंदरीचं परिवर्तन झालं, ती पिवळी धमक झाली, सगळीकडे वास सुटला. तुमचं कोकण विभाग आहे, बरोबर आहे ना? आता सध्या मोहर कमी आहे, पण समजा इथं आंबा पिकला, तुमच्याकडे पोपट येत का? त्याला आमंत्रण करतात का? इथं आंबा पिकलेला आहे, वास येतो ना, आमंत्रण करावं लागतं का? म्हणजे हा परिवर्तन इथं होऊ शकतो. तर तुमच्या आमच्या मधलं परिवर्तन त्याच्यासाठी माध्यम आहे. लग्न लावताना ब्राह्मणाचं माध्यम आहे. देवाला ओळखण्याची खून, देव ओतप्रोत सर्व ठिकाणी भरलेला असलेली खून फक्त संतांच्या हाती किल्ल्या दिल्या. खोटे खरे? त्यांनी काय एवढं दाखवलं? मला तुमची जमीन आहे, बरोबर, 7-12 भरतात, शेतसारा भरतात, विहीर आहे, समजा खोदायची असेल तर पाणी बघण्यासाठी तुम्ही बघू शकता स्वतः, तुमच्या नावावर 7-12 भरता ना. पाणी बघण्यासाठी सुद्धा पाळणं आणावं लागतं. पृथ्वी निनाने भरली आहे, पण पायाळवणं प्राप्त नाही. तैसा आत्मा स्वयंसिद्ध आहे, पण गुरु कृपाला आहे. सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा गे वा, सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा गे सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा गे सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा गे विसोबा केतरांच्या कृपेने नामदेव महाराजांनी वस्तू कळली. हे तर काय म्हातारा इकडे पाय ठेव, तिकडे पाय ठेव, तिकडे किती बोलले बिचारे. पण जेव्हा संत चरण लागतात, है की नाही? राम म्हणता रामाची होई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे. तेवढं फरक. सत्ताचं चरण लागल्याबरोबर वासनेचं बीज जळून जातं. आणि मला एक सांगा, भर दुपारचा सूर्य या चष्मचक्षुनी दिसत नाही, दिसतो? अहो, हे जर काही उन्हात व्यापच याचा भरोसा नाही, याच्याने तुम्हाला देव दिसेल. पण हे शरीर माध्यम आहे. या शरीरात जर कधी सद्गुरूची कृपा झाली तर तुम्ही कोण आहात, तुमच्या आतमध्ये ओतपोट कोण भरले. अहो, कधी माझ्या पंख्याला ठेच लागली तर डोक्यावर कळ येते. पूर्ण शरीर ना, असं तरी ना हात तुटला तर हातालाच कळ लागते. पण पूर्ण नकाशिकांत चैतन्य शरीरा होते, त्याचे विना ते आत्मनारायण चौकटे जाणती. हे जाणणारे ते संत आहेत, आणि त्यांनी ही वस्तू तुम्हाला दाखवली. अभंगाचं दुसरं चरण. सद्गुरुने कृपा केली, 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 वस्तू पायी तुम्ही हरिपाठ म्हटलं मगाशी, आठवतं का तुम्हाला? होतं म्हणा, नाही तर नाही म्हणा. आदरात येतो हो म्हणा, मी नव्हतो आदर होते ना. त्याच्यात एक वाक्य आलं,
त्याच्यामध्ये एक वाक्य अद्वैत कसरी वेळा जाणे आहे ना. मी माझं वाक्य नाही सांगितलं. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी समबुद्धी घेता समदम वैरी. तुमच्या दोन्ही नागपुढं येणार जाणारा श्वास वेगळा आहे का एक आहे ते ज्ञानेश्वर मला समदमा वरी हरी राम. आता हरी हरी ने घर तुम्ही घेता तो आतपणे तुम्ही सोडतात तो बाहेरपणे. पण सगळ्या ठिकाणी जर एक हरी दिया दास हरी नाही दिया 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 हरी दिया हरी दिया काल मी डोंबोलीला होतो. डोंबोलीत निघताना मी 5 किलोचा हवा भरून घेतली पण तो इथे भेटते नाही भेटते. काल मी डोंबोलीला होतो एका पिशवीमध्ये हवा भरून आणली इथं भेटते नाही भेटते. असं होईल कधी. इथंच नाही अख्ख्या जगामध्ये कुठे गेला तरी तुम्हाला हवा ओतप्रत भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे उदाहरण पटवून घेताना हृदय सम्राट सच्चिदानंद सद्गुरू सांगतात तुमच्या नाकातली हवा तुमच्या नाकातली आकाश म्हणजे पोकळी आणि तो प्रकाश तुमच्या पुरतानुसार जगभर आहे. म्हणून हरीची याद असते. मला घनदाट हरी दिसे मला घनदाट हरी दिसे मला घनदाट हरी दिसे मला घनदाट हरी ओळखला तर हरी ओळखण्याची क्रिया फक्त बाबा लोक कुठले बाबा परंपरेने येतात ते. मी तुम्हाला आता इथं झाकेल तर काय ते नाही बरं. परंपरेने तुमच्यामध्ये परंपरेने जो यमाला थांबवू शकतो असं अगाध ज्ञान तुमच्याकडे आहे ते ओतप्रत ज्ञान जसं तसं तुमच्यामध्ये प्रगट करतो ते बाबा. लक्षात येतं. बरं मला एक विचारायचं असं आहे हा जो प्रकार आहे याच्यासाठी तुम्ही काय काय केलं. आता बघा हे मंदिर आहे की नाही. इथं तुम्ही दिवा लावलाय बरोबर. 3 गोष्टी तिथं आहे. अग्नी आहे वात आहे आणि तेल आहे म्हणून दिवा चालू आहे का नाही. आपल्या आतमध्ये एक दिवा आहे माहितीये का. दिवा गावाबद्दल बोलत नाही. आपल्या आतमध्ये एक दिवा आहे. आत्मज्योती नजर नाही आती. आत्मज्योती आहे. माझी आजी शेवटचे श्वास घेत होती मी आता जवळ बसत होतो. हे भारत लोक सांगतात नाकातून आत्मज्योत जाते पायातून जाते डोक्यातून जाते. मी बघत होतो कशी जाते. कळेल पण या संत मालिकेच्या परंपरेमध्ये जेव्हा तुम्ही पदार्पण करतात त्यावेळेला याच नाही या डोळा भोगमुक्तीचा सोहळा माझे मरण पाहिल्यावर डोळा हा अनुपम्य सोहळा मी भोगताय. हा अनुपम्य सोहळा या सद्गुरूंच्या कृपेने माझ्यामध्ये तुम्हाला मला सांगा. मी आता इथं एकटा बोलतोय ना बोलतोय ना माझी भाषा थोडीशी समजून घ्या. बोलतोय ना आता याच्यातून निघून गेला वारा पसारा राहिला. या पसाऱ्याला उचलण्यासाठी मी जाल नको. माती तुमच्याकडे काय म्हणता माती जर झाली 4 जण कांदे केले असतात का किती असतात
पावकीत नंतर लावते तो भाडव्या पण चार ठेवा पुढे ये. ज्याच्यासाठी करोडो कमवलो तो अग्नी डाग साठी जातो ना. आग्या असतो का तुमच्याकडे पुढे आग्या असतो ना. तो आग्या या अख्खा कोट्यावधी प्रॉपर्टी सोडून गेलेल्या बापाला 10 लाख कमी करत नाही. मी माझ्या कर्ज सांगतो तुमच्याकडे काय पद्धत आहे माहित नाही मला. महाराज मला सांगा मी तिथं शरणावर पडलेलो आहे. माझ्या बायकोसाठी केलं पोरांसाठी एवढी प्रॉपर्टी सगळी केली. मला त्यांनी तिथं जाळाव का त्या बंगल्यामध्ये जाळाव काय हरकत होती का माझी नाही ना. ते पण जाऊ द्या इथपर्यंत पण ठीक आहे इथपर्यंत पण ठीक आहे. पण बाबांना विचारा जुने माणसं येतात. मी जिवंतपणी असताना सांगितलं बाबा मला घरी तूप दे रे जरा ती पुरणपोळी टाकून थोडस. होय डायबिटीस वाढेल तुझं कोलेस्ट्रॉल वाढेल. कुठे डॉक्टरला पैसे घालवतात आणि मेल्यानंतर खोबऱ्याच्या वाटीत तूप तो खाणार आहे. कापूर ज्याची अलर्जी होती ते कापूर मी जळत होतो मशानी एकटा अख्खा आयुष्य त्यांच्या खाली घाल. मग हे मरण ज्या वेळेला तुम्हाला याच ठिकाणी बसून अनुभवाला जर मिळत असेल तर घेऊ नये का. जर ही वस्तुस्थितीचा जर अनुभव या देहामध्ये याच वेळेला जर मिळत असेल ती सगळी सत्य काय. हा गा माझा अनुभव विश्वदेव सत्त्वे या शरीरावर ज्याचा आगमन आहे ज्याची सत्ता आहे तो यम सुद्धा 4 फूट लांब राहतो का. ते याच्यामध्ये रसायन होत नाही. कानी जे पेरिले डोळा ते उगल व्यापक भरले सर्व टाई. ही वस्तुस्थिती घेण्यासाठी आनंद संप्रमध्येच जन्म घ्यावा. नाम तुझं घेता नाम तुझे घेऊन कर्ण पडले मोठा. नाम तुझे घेऊन कर्ण पडले मोठा. पडले मोठा जन्म यावा गुरुचा पोटाला. पडले मोठा जन्म यावा गुरुचा पोटाला. पडले मोठा जन्म यावा गुरुचा पोटाला. किती बाई दुनियामध्ये झाली होती बाबा. जेव्हा त्याला करावं लागेल गुरुचा पाताळ योलोक आणि चोरयोलोक. कुठे तुमचा देहा ज्यावेळेला फिरायला जातो गिरीला घट पुढीला चरणी वाक्य ध्वनी प्रबोध आतून बाहेर पडतो. कसा येतो आतून बाहेर होतो. ही टेक्निक फक्त यांच्यामुळे ज्या योगे पुरुष आमचे महाचे ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबांची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एक अनुभव सांगतो. मला माहितीये टाइम होत आलेला तुमच्या पाया खालीवर व्हायला लागते. माझी टाइम म्हणी ना 5 मिनिटामध्ये 3 गाड्या येतात प्लॅटफॉर्मला डोंबिवलीच्या. पण एक गाडी गेली ते गाडी गेली पुढे अर्धा तास कापतात. पुढे आहे पुस्तक हे जरी नाही कराल बोला हे जरी नाही कळलं कोणी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं देवाने देवाचा बा काल मागून नेईल परत देवाची बा. परत देवाची बा काल मागून नेईल परत देवाची बा. किती भारी वाजतो. माझ्या एवढी बॉडी पेक्षा त्याची बॉडी कमी पण काय आवाज करतो. तांबड्यामधला आवाज निघतो ना आमचा आवाज निघत नाही.
तांबडं नाही ना ते मी काय कातड प्रसंग सांगतो नारायण बाबांच्या. असाच कार्यक्रम संपलेला होता एका ठिकाणी आणि आमचे गुरुबंधू बिभीषण महाराज ठाकूर हे घरी जायला निघाले. त्यांचे एकटे होते. म्हणजे बाबांना सांगितलं, बाबा मी तुम्हाला सोडतो आजरे गावामध्ये यांच्या घरी. वसंत बाबांनी तिथे गजानन बाबा हे सगळे एकत्र राहायचे. तिथे सोडतो बसलो. त्याच्या गाडीला चेनला कवर नव्हतं. बाईक समजते ना मोटरसायकल कळलं. बाबा बसले. चिंतन कसं असं महात्म्याचं हे सांगतोय बरं मी. माझ्यासारखं नाही दातावला असं चिंतन असतं. चिंतन कर ते बसले. गाडी इथून फक्त या महाराजांपर्यंत गेली आणि बिभीषण बोला असा हो थांब. काय झालं बाबा? मला पायाला काहीतरी बोललं लागतं. गाडीवरून उतरला. चैनीमध्ये बाबांचा अक्षरशः अंगठा गेला होता. रक्तामुळे ते बोललं लागतं. त्याने ते बघून बेशुद्ध पडलं. असे महात्मे येते त्या वंशाचे तुम्ही आहात. त्यांचे वंश जिथं तुम्ही किती भाग्याचे. अजून एक उदाहरण देतो. काठे परिवाराचा नवनाथ म्हणजे काठे परिवाराचा पलीकडे डोंबिवली वेस्टला नवापाडा म्हणून त्यांच्या घरातलं लग्न होतं आणि नुकतीच जीप घेतलेली होती आणि त्या नवरदेला बसून कोपरला घेऊन जायचं. त्यांच्या आमच्याकडे तिकडे अशी तिकडे पद्धत आहे लोकांची की नवरा नेहमी मुलीकडे परण्याला जातो. नवरा नेहमी मुलीकडे परण्याला जातो आणि त्याच पद्धतीने ते चालले होते. बाबांना पुढे बसवलं. महाराज लोक नवरदेव मागे बसला वरात झाली. परंतु स्टेशन पर्यंत 2-4 किलोमीटर गेल्यानंतर गाडी थांबली. गाडी काही होत नव्हती. सगळ्यांना उतरवलं. बाबा नंतर उतरलं. मग त्या ओळखीवाल्या गॅरेजकडे नेली गाडी. ही गाडीला काय झालं त्याला चेक करा. गॅरेज वरचा मेकॅनिकलला पूर्ण गाडी चेक केली. मेकॅनिकल विचारते गाडी इथपर्यंत आली कशी. गाडी इथपर्यंत आली कशी म्हणजे का या गाडीमध्ये एक थेंब सुद्धा पेट्रोल नाही. 3 किलोमीटर आली कशी. जमलं. महात्मे असे आणि त्या महात्माचे पुत्र धर्मपुत्र म्हणजे तुम्ही किती भाग्याचे. गाडी हलताना गाडी चालताना जीव झालाय बेदार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. हो थोडं थोडं तुमच्याकडे का पोट भरून लोणचं का थोडं थोडं. आम्हाला ताप भरतो ना आम्ही डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर गोळ्या देतो. सकाळची आहे दुपारची आहे संध्याकाळची. 2-3 किलो देत नाही एकदम द्यायला. तुम्ही घाबरताय का मला? मी लगेच आपटतो. आपलं घरचं आहे कुठेही घाबरू नका तुम्ही. मी काही बाहेरचा नाही फॉरेनचा नाही. मी पण महाराष्ट्राचा आहे आणि थोडं थोडं मराठी येतं मला. तर मी सांगत काय होतो जेव्हा साधक ध्यानाला बसतो तेव्हा तो एवढा आनंदामध्ये मी माझं सांगतो बरं तुमचं नाही. तर ध्यानाला बसल्यानंतर मला जर यांनी उठवलं विचार कशाला उठवलं मला लय मस्त वाटत. काय वाटत नाही मलाच माहित नाही. मी आकाशात उठतो का जमिनीत बसलो वाटत नाही. सगळ्या अंगाला शरीराला बधीरपणा येतो का तुमच्याकडे? येतो ना. मी 4 लोकांच्या खांद्यावर जातो तेव्हा बधीरच असतो ना दगड. हे शरीर जड होतं. जड काळं पिळं निळं दिसतं ते वेगळंच येते. आज ती सगळी लक्षणं वेगळी आहेत पण हे तुम्ही नाहीये. याच्या पुढे प्रवास करा. जसं तुम्ही ब्रह्मानंदापर्यंत ते नाम जातं अव्यची त्रैलोक्य आनंदाचे आता. अव्यची त्रैलोक्य आनंदाचे आता. अव्यची त्रैलोक्य आनंदाची आता. जनी जगन्नाथ चित्ता करे श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम. जय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. जय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. जय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. जय जगन्नाथ
घुसळली जाते. घुसळतात ना रवी तुमच्याकडे का नाही घुसळत? ताई होतो म्हणा रवी घुसळता ना. कशासाठी घुसळता? काही काम नाही दिवसभर. फॅसला जे काही दही आहे ना त्याचा फॅसला करायचा आहे. त्याचं लोणी वेगळं करायचं आणि ताक वेगळं करायचंय. फॅसला नाही मग भगवंताच्या नावाने फॅसला नको व्हायला. या शरीरात काय मी देह स्वरूप आहे, आत्मज्ञान आहे, मी आत्मस्वरूप आहे. हे जोपर्यंत फॅसला होत नाही तोपर्यंत हे रवी सारखं घुसळायचंय नामस्मरण. हे नामस्मरण घुसळायचंय. काय हे जसं घुसळाल तस तुमच्यामध्ये परिवर्तन होतं. आणि मग तो म्हणतो अभंगाचं 3रं चरण आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद. असं वाटत उठू नये आणि उठा असं वाटलं तर समजून घ्यायचं आपण रेंजच्या बाप काय फक्त इस्टेट कमवून जातो. की ठेवायची का कमवायची ते आपल्या हातात आहे. बाप फक्त इस्टेट कमवून जातो. सद्गुरु नामस्मरण देऊन जातो. घ्यायचं का नाही? मी घरात आणून देतो सामान पण तिचं काम आहे बनवून देणं. तिने बनवून माझ्या पुढे मांडलं. खायचं का नाही? तिथं उचलायचं ते गोळे पोटात टाकायचे चावायचे तेव्हा त्याचं रसायन होतं. मग तेव्हा ही बॉडी तृप्तीचा ढेकर. तसा नामस्मरणाचा तृप्तीचा ढेकर चेहऱ्यावर दिसायला नको. आम्ही फेसबुक बघतो. मोबाईलचं फेसबुक नाही सांगत. हे फेसबुक याच्यात जर आनंद झाला तर चेहरा, जर दुःख झालं तर चेहरा दुःखी. मग हे फेसबुक काही कामाचं? मग ज्यानी बनवलं ते किती चांगलं आहे. मग याच्यापेक्षा सुंदर तुम्ही आहात. मदनाचा पुळा रवी शशी कळा लोपियला तो आहे. रोज आपण म्हणतो बापा राजे शशी कुमार मदनाचा पुतळा, राजे शशी कळा मदनाचा. आणि रोज म्हणतात रूप पाहता सुख झाले हो सार. बुद्धीला सुख होतं. आम्ही बुद्धीला सांगितलंय. आणि कधी बुद्धी निश्चय आत्मज्ञान होईल तर तू देव आहे. तू शरीर नव्हे. तुझं हे शरीर काही कामाचं नाही. मी म्हणतो का मी शरीर आहे? हा माझा हात आहे, हा माझा डोळा आहे, हा माझा कान आहे, हे माझं मंगळसूत्र आहे, हे माझी चैन आहे. तुझं सगळे मग समजी काय येतं? तुझं म्हणतो मी आणि माझी ऐसी विसरले गयाचे अंतःकरण. तो संन्यासी जाण निरंतर पारता का पार्थाला मेक मारणे. ज्या वेळा तू तुझं हे सगळं सोडशील त्यावेळेला तू स्वयंभू आहे. मी वासुदेव तत्वता कोलो येईल विचारिता असो. इथपर्यंत आलं. हे कधी शक्य होतं? कधी शक्य होतं? तुम्हाला नाही माहिती? समजलं नाही अजून? मी सांगतो. आतापर्यंत हे भजन म्हणते काय तुम्ही? नाही तर म्हणा हो. पण तुम्ही कोण म्हणा? विठोबा कुमार Bye.
सर्वांनी मला सगळ्यांच्या साक्षीने घातला की नाही तर म्हणा होतं म्हणा काहीतरी म्हणा घातला ना. किती कलरची फुलं ती अनेक प्रकारचे. हो की नाही जागा किती आहे? बरोबर. तुम्ही बसलेले उभे असलेले मी वेगवेगळे प्रकार आहेत की नाही सगळ्यांचे, पण सगळ्यांमध्ये एकच आपलं आहे की नाही, हाच बघून मी नाही सांगत. हे हार जसे वेगवेगळ्या फुलांनी एकत्रीकरण आलेला आहे तो धागा एक आहे. तुमच्या माझ्यामध्ये एक हरी एक आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गम. जरी आम्ही मसोबाला नारळ फोड, खंडोबाला नारळ फोड, मर्यायला नारळ फोड, विठाला 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 माझं म्हणणं नाही तुम्ही सगळीकडे जावा पण घरी परत यावा. कुठेही गेला तरी घरी येतो की नाही. आता आम्हाला तुम्ही घेऊन येणार का? आम्ही आमच्या घरी जाणारच आहेत ना. तसं जिथून आलो कुठून आलो आपण वैकुंठाहून आलो याच कारणाचे बोलिले जे ऋषी सात भावे वर्तया. ज्या पद्धतीने साधू संतांनी हे कार्य माझ्याकडे दिलेलं आहे हे कार्य मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निरोप जसं वसंत बाबा करतात तसं तुम्हाला करायचं कार्य आहे. चळवळीचे जो जो करील तयाचे अधिकार याचे आत्म याचे पाहिजे. भगवंताचं करण्यासाठी फक्त भगवंताचंच काम करायचं. करे तू असं आहे तू तसं आहे मला बघून तुझ्या डोळ्यात का पाहले आता डोक्यामध्ये काही नाही. निंदा तुझी मत करो यावे जरद गांजा पत पिओ यावे. अरे तो दारू पितोय त्याला मिळतं म्हणून हरिनाम का पाला पिके तो देख. असो आतापर्यंत जे कीर्तन केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही चांगले म्हणून झालं. नाही तर मला काय याचं ठोकायला साळुंकी मंजूळ बोले ते वाणी बोलविता धनी. कारण भगवंताला अर्जुनाने विचारलं तू कुठे आहे? त्यांनी द्वापर सांगितलं, द्वारका सांगितलं, मथुरा सांगितलं. समस्तांच्या हृदय देशी मी अमुक आहे बुद्धिस्पुरी आत्मची. आणि एका ठिकाणी तर काय माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नाही ज्ञानेश्वरीतलं वर सांगू कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निकल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती दयामाची पांडवा. मी हरपवा का जीव सवा जे नाम घोष परवा करीती माझे. जिथं नामस्मरण चालतं तिथं मी आहे आणि यामुळे मी निष्काम झालो. याच्यामुळे मला कामच राहिलं नाही कारण मागे पुढे उभा राहे संभाळीचं माझ्या मनीचा जाणून या भाव तो करी उभाव. म्हणजे परिपूर्ण आत्माराम झालो. काही बाकी राहिलं नाही राहिलं आपण घालतो शेवटचं डायरेक्ट चाल. मिळावा रे श्याम मिळावा रे श्याम
आले सद्गुरूने कृपा केली इथं वस्तू पै दाविली आनंदी आनंद तिकडे पाहे गोविंद निळामणे मी निष्काम परिपूर्ण आत्मार सद्गुरूने कृपा केली वस्तू पै दाविली ज्ञानोबा माऊली तुकाराम